या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. त्या रात्री घड्याळ पाहण्याची सवय माझ्याकडे नव्हती, पण त्यावेळी वेळ स्वतः लक्ष वेधून घेत होता. गाडी बराच वेळ शांत चालू होती. रस्ता आता हायवे राहिला नव्हता. तो जंगलात शिरलेला एक अरुंद, ओलसर पट्टा झाला होता. आम्ही बोलत नव्हतो, कारण काही वेळा शांतता बोलण्यापेक्षा जास्त सांगते. मी घड्याळाकडे पाहिलं. 2:47 AM. आणि अगदी त्याच क्षणी गाडीचा वेग आपोआप कमी झाला. इंजिनचा आवाज जणू कुणीतरी दाबून धरला. लाईट्स 1 सेकंदासाठी फिक्कट झाल्या आणि मग गाडी थांबली. आर्यनने की फिरवली. एकदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा. काहीच नाही. आजूबाजूला घनदाट जंगल, इतकं जवळ की झाडांच्या फांद्या गाडीच्या छतावर हळूच टेकत होत्या. त्या फांद्यांचा आवाज वाऱ्यामुळे नव्हता, तो जाणीवपूर्वक वाटत होता. मी दाराकडे पाहिलं. दार उघडायची इच्छा नव्हती, भीतीही नव्हती, फक्त एक ठाम भावना, दार उघडू नकोस. आर्यन म्हणाला, मी बाहेर जाऊन पाहतो. मी त्याला थांबवलं नाही, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी बदललेलं मी पाहिलं. तो उतरला. दार बंद झालं आणि त्याच क्षणी जंगलाने श्वास घेतल्यासारखा आवाज केला. तो प्राणी नव्हता, तो वारा नव्हता, तो एकत्र श्वास घेणाऱ्या अनेक आवाजांसारखा होता. आर्यन गाडीपासून 2 पावलं पुढे गेला. मग तो थांबला. जणू कुणीतरी त्याला उभं राहायला सांगितलं होतं. मी आर्यनचं नाव घेतलं. हळू. त्याने मान हलवली, पण मागे वळला नाही. तेव्हाच माझ्या कानात एक खूप हलका आवाज, तो ऐकत आहे. मी दचकून आजूबाजूला पाहिलं. गाडीत कोणीच नव्हतं, पण मला जाणवलं मी एकटा नव्हतो. झाडांच्या मधून एक सावली हळूच पुढे आली. ती चालत नव्हती, ती जमिनीवर सरकत होती. तिचा आकार माणसासारखा होता, पण चाल माणसाची नव्हती. आर्यन हळूहळू मागे सरकू लागला. मी दार उघडलं. आत ये. आर्यन धावत गाडीत घुसला. मी दार बंद केलं. त्याच क्षणी गाडीच्या खिडकीजवळ कोणी उभं राहिलं. मला कोणी दिसलं नाही, पण माझ्या कानात श्वासाचा आवाज आला. उतर. तो आवाज ओळखीचा वाटला. माझ्या डोक्यात ती लिफ्ट मागणारी बाई पुन्हा आली. मी की फिरवली. इंजिन 1 सेकंदासाठी खडखडलं आणि चालू झालं. मी ॲक्सिलरेटर पूर्ण दाबला. गाडी पुढे झेपावली. आर्यन थरथरत होता. मी शांत होतो, कारण मला समजलं होतं गाडी आपोआप बंद पडली नव्हती, ती थांबवण्यात आली होती. आम्ही जंगलातून बाहेर आलो. रस्ता थोडा मोकळा झाला. मी आर्यनकडे पाहिलं. त्याच्या हातावर मातीचे ठसे होते. ते मानवी नव्हते. त्या क्षणी मला कळलं, आमच्याबरोबर कोणीतरी जंगलातून बाहेर आलं होतं. पण तो गाडीत बसला नव्हता, तो आमच्या आधी रस्त्यावर चालत होता. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.